हाडाचा कास्तकार माती हातात घेतली तरी सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. हाडाचा शेतकरी. अरे ज्याला बैलाला पाय किती असतात भाऊ याची कल्पना नाही. ते दिल्लीला आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल आपलं हे झाला आता शर्यती सुरू झाल्या, बंद केल्या होत्या. बैल जंगली प्राणी आहे म्हणतो ते. जंगली प्राणी लेका तुला काय कळणार आहे. बैल कोणता प्राणी आहे याच्यासाठी पुणे जिल्ह्यात जन्म घ्यावा लागेल तुला. बैलाचा 10वा करणारी मंडळी जिल्हे पुणा 10वा. त्यानं त्याच्या बापाचा 10वा घातला नाही ते तिथं कायदा करतं. बैल जंगली प्राणी. अनिल भाऊ शर्यत जिंकल्यावर बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करणारा पुणे जिल्हा आहे. एवढं प्रेम. जे लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार ते बैलाला खाऊ घालतो. आणि ते म्हणतं बैल जंगली प्राणी. म्हणून हाडाचा कास्तकार पाहिजे. नागपंचमीचा दिवस, श्रावण महिना, मारवाडी समाजाचे शेठजी आले. तिकडची गोष्ट सांगतो, कोणी मनाला लावून घेऊ नका. शर्माजी गोष्ट तिकडची आहे. शेठजी आले शेतकऱ्याकडे. 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट. बरं, त्याला लागणारं खतही देतो. हां, फक्त विनंती आहे आज पेरणी करा. शेतकरी उभा झाला. नागपंचमीला गव्हाची पेरणी या बापानं पेरला होता आपलं तिकडच्या. नाही आम्ही विकला. आले का मारवाड्या, तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला गहू पेरतात का. दिवाळी हो दे दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरील का. आता सीजन नाही. जसा शब्द आहे तसं कृतयुग हे ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सतरासी येथे आहे अधिकार, सतरासी येथे आहे अधिकार, सतरासी येथे अवघीच साधने कली लाजविली कीर्तने. विधान बहु सोपा पुण्य नागवे आ पापा. येणे जाणे खेपा येण्याची येणे बरोबर दिलं प्रमाण. प्रत्येकाची इच्छाच आहे. कोणी असू द्या, कोणी क्षेत्रातला असू द्या, शेतकरी असू द्या, पेशंट असू द्या. बोंडवेजी विचारा तुम्ही शेतकऱ्याला, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी,
काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा गेला पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे आणि फळही मोठं पाहिजे. मग साधन सोपं कशावरून कळेल? इतराचं काठिण्य लक्षात आल्यावर. उपायाची नाही वाणी येतं. योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. प्रमाण होऊन गेलं बाबाने, योग्य आहे. आपण थोडं 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 सगळे करू आणि वेळेत पूर्ण करू. बघा अनिल भाऊ, काही काळजी नाही. ज्ञान मार्गाचा विचार करा. तो सर्वसामान्याला न पेलवणार आहे. कारण आता इथं सगळी विद्वान मंडळी आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करू अनुक्रमे मल विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. विचार सागर वर्षे दुसरे नथू सिंग बाबा. पाठच करायचं. ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा दोन दोष घालवले, मल आणि विक्षेप. फक्त आता आवरण दोष आहे आणि त्याच्यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षत्व. हे नसेल पटत तर एक दृष्टांत द्यायचे आमचे नथू सिंग बाबा. श्रीमंताकडे जेवण होतं अनिल भाऊ, लोणकडे तुपात जिलेबी. बिगर डायबिटीस वाले होते, 42 दाबल्या एकानं जिलेब्या. ते हात धुवायला गेलं हौदावर आणि आलन लोडाला टेकून बसलं. ते उतरल्या चेहऱ्यानं. शेजारचा म्हणला 42 जिलेब्या दाबल्या आणि तोंड कसं उतरलं? म्हणला 42 जिलेब्या खाल्ल्या बुवा, पण 1500ला एक पडली. बिल घेतलं का रे मालकानं? नाही. मग हौदात गेलो ना हात धुवायला, अंगठी पडली एका तोळ्याची 65,000ची. 42चा हिशोब तुम्हीच लावा घरी गेल्यावर. काय सांगतो? अरे माऊलीची शपथ बाबा, मी खोटं नाही बोलत. चला दादा तिथं नेलं. हे माऊलीची शपथ घेऊन सांगता अंगठी पडली. मग का दिसत नाही? 3 दोष. 12 फूट पाणी आहे, आवरण दोष. पाणी हालतंय, विक्षेप दोष. पाणी गढूळ आहे, मल दोष. तुरटी आणा, तुरटी आणा, तुरटी. तुरटी टाकली, पाणी स्वच्छ झालं, म्हणजे मलदोष गेला. अरे काहीतरी पिवळं पिवळं दिसतंय बुवा तळ्याला. अजून स्पष्ट ज्ञान नाही का? खिडकी उघडी होती, त्यातनं वारा येत होता आणि पाणी हालत होतं. बंद करा खिडकी. बंद केली, वारा थांबला, पाणी स्थिर झालं, म्हणजे विक्षेप दोष गेला. अंगठीचं पूर्ण ज्ञान झालं. तरी हाती येईना का? पाणी 12 फूट आहे ना अनिल भाऊ. खालचा क्वाक मोकळा केला, 1.5 तासात हौद रिकामा झाला. मग अंगठी हाती आली. तुरटीनं मलदोष गेला, खिडकी बंद केल्यानं विक्षेप गेला, 12 फूट पाणी जाऊ दिल्यावर आवरण गेला, मग अंगठी मिळाली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप 2 दोष घालवले. फक्त आवरण दोष आहे, त्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व ही आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. विवेक म्हणजे या सत्संगतीने आत्मा अविनाशी तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय त्याला म्हणतात विवेक. वैराग्य यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या त्यागाच्या विच्छेला म्हणतात वैराग्य. अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली आहेत, परी भोगावे न रुचे म्हणा माझी. वैराग्य तो त्याग, पण त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. एकुलतं एक आहे गोरगोमट देखणं गडगंज श्रीमंती, अनेक मुलीच्या बापाची टपाल तरी लग्न करण्याची इच्छा नाही, याचं नाव त्याग. पण एक वयाच्या 55 होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही आणि मग सांगत सुटलं अनिल भाऊ मी ब्रह्मचारी राहणार. दुसरं काय करणार, आता कोणी देतच नाही ना याच. म्हणून त्याग वेगळा, वैताग वेगळा. विठ्ठल विवेक, वैराग्य
शमाधी षटक शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या मुमुक्षत्व. हे मी का सांगतो, हा ज्ञान मार्ग आहे. सर बस रे, ऐकतानाच तुम्हाला कसं तरी झालं तर हा मार्ग किती कठीण आहे. ज्ञान मार्ग. पुढे चला, योग मार्गाचा विचार करा. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण मन जय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी परिमल दल भंग. भूत पीडन कुंडलिनी परिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षोदंड. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम भगवते रामकृष्ण वासुदेवा. शाबास. मस्त मस्त सुंदर आहे. घाबरू नका. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसै परिमुष नागिनी उत्साह नवई द्वारे निरोधन. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग. म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुभटा तय हा जमला. दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. बस बाबा, योग मार्ग दुस्तर आहे, ज्ञान मार्ग न पेलवणार आहे. चला कर्म मार्गाचा विचार करा. तो सूक्ष्म आहे, सूक्ष्म आहे. केळीच्या पानावरचं जेवण पवित्र सांगितलं अनिल भाऊ, पण मांडणी जर चुकली म्हणून माहिती नसलेलं बरं. सदंड कदली पत्रे वामभागेचे अग्रकम हे कर्मशास्त्र आहे. सदंड कदली पत्रे म्हणजे केळीचं पान दांड्यासह पाहिजे. ते बसत नाही म्हणून आपण चाकून काढून टाकतो. दांड्यासह पाहिजे. आणि शेंडा जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला पाहिजे. सदंड कदली पत्रे वाम भागेच अग्रकम म्हणजे आडवं पाहिजे पान, तर ते जेवण पवित्र. निर्दंड निराकार मांस चर्म समाचरेत. हे सूक्ष्म मार्ग आहे. आचमन करताना पाणी उडदाचा दाना भिजेल एवढं घ्यायचं आहे. केशवाय नमः माधवाय नमः. आचमन करताना जास्त घेतलं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. काय भाव पडला सत्यनारायण. आचमनासवे माश मात्र जल घ्यावे. न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरा पानासम. बायको तिकडची गोष्ट आहे. जाधव महाराज, एकाची बायको वर्ष झालं पडून होती, उठत नव्हती, जाग्यावर पडली होती. त्याला कोणतरी सांगितलं, ए लेका भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठल बायको. सकाळी बसलं हे 6 वाजता. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 12 वाजता उठली बायको, वर्षभर पडून होती. मुलाला एवढा आनंद पड, पप्पा मम्मी उठली. मम्मी उठली पण बाप नाही उठला, मंत्र चालूच ठेवला. एवढ्या आनंदात सुरू केला. मग भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोर पळत आलं. बाबा मेली. काय झालं? रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी, बायको उठली, पण भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्र चढे थोडा. लक्षात. म्हणजे कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान न पेलवणारा आहे, योग दुस्तर आहे. मग सोपा भक्ती मार्ग आहे. प्रमाण होऊन गेलं. भक्तिपंथ बहु सोपा. करू बरोबर. पहिल्या शब्दावर कीर्तन झालं तरी चालेल. मला अनिल भाऊनी सांगितलं अभंग झालेला आहे. म्हटलं होऊ द्या ना. झाला म्हणजे काय झालं? अभंग झाला म्हणजे आमचं जे बोलायचं ते झालं काय? झालं. म्हणून मी सावध आहे. आता पहिल्याच चरणावर 2 तास विठ्ठल
पंत बहु सोपा. 4 मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा, पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. हे 9. आणि एका एका भक्तीमध्ये एका एकाचा उल्लेख केला जातो. ते नावं त्यालाच जोडल्या जातात, दुसऱ्याला नाही. नाही, किती चंद्र सूर्य असे पण त्यात बदल नाही. परमार्थात सुद्धा एकादशी शब्द येऊ द्या, राजा रुक्मान गती. द्वादशी शब्द येऊ द्या, राजा अंबरीश. ते त्यांची नावं त्याला जोडलेलीच आहे. राजकीय क्षेत्रात येऊ द्या, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. नाही चालत, ते त्याला जोडल्या जातात. आता काय झाडी, काय डोंगर न काय हॉटेल, सगळे ओके. अरे हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला. तसं 9विध भक्तीला 9 जणांची नावं आहे. श्रवण परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, वंदन अक्रूरजी, दास्य बजरंग बली, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळीराजा. हे ज्याचं त्याला जोड्यात. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती. सर्वांगाचे कान केले तेने असं प्रमाण आहे. राजा परीक्षितीने श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक का पडत नाही? याचं कारण सर्वांगाचे कान करून राजा परीक्षितीने श्रवण केलं. सर्वांगाचे कान, कारण राजानं आपलं मरण डोळ्यापुढे ठेवलं. हे त्याचं उत्तर आहे. आम्ही मरणाला विसरतो. मरणाला कशाला? इथं आल्यावर कुलपाला आठवतो. कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं कधी लागते लागत नाही. लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्तन काय मांडेले प्रेत. जाहीर झालं होतं 7व्या दिवशी राजा मरणार. मरण डोळ्यापुढे ठेव. आणि मरण डोळ्यापुढे दिसलं ना भोंडवेजी, भोग तुच्छे वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे पिंजरा आणतो, शेंगादाणे ठेवतो, ते पिंजऱ्याचं दार ओपन की उंदीर शिरला. रात्री त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाणे खात नाही. निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्याला आत गेला ना, का नाही खात? पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं त्याला मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसं राजा परीक्षिती डोळ्यापुढे मरण ठेवून 1 दिवस संपला, 6 राहिले. 1 संपला, आता 5 राहिले. 1 संपला, आता 4 राहिले. 1 संपला, 3 राहिले. म्हणून श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती. स्मरण प्रल्हादजी. किती कष्ट दिले तरी परित गोविंद विसरे ना. परित गोविंद विसरे, नाही विसरला तर काय घेणार म्हणून आपल्याला. पर्वतावरून ढकलीला प्रल्हाद. घरी गेल्यावर अभंग पाहून घ्या. विस्मरण याला म्हणतात. स्मरण भक्ती, विस्मरण नाही. अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. पर्वतावरून ढकलला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. स्मरण भक्ती प्रल्हादजीनं. पादसेवन लक्ष्मी मातेनं केली. पाय लक्ष्मीच्या हाती. ती पाय धुवाव्याच्या दैवा पात्र झाली. अभिमान सांडुणी पांडवा. अभिमान सांडुणी पांडवा, सर्वस्वी करून सेवा. आणि ती पाय धुवावयाच्या, असं म्हणा ना, दैव
ते आमचं जुनं नातं आहे, तुम्ही बोलू नका. खूप पाठा आमच्या दोघांची चर्चा चाकण रोडला चालायची. विठ्ठल तेव्हा मोबाईल नव्हते, काय नव्हते. प्रत्येकाच्या हातात गाथा नाही तर भजनी मालिका नाही तर ज्ञानेश्वरी. कोणताही विद्यार्थी पहा तर त्याच्या हातात ग्रंथच दिसायचा. चाकण रोडला इकडे कुठे पाठांतरच. आता काही गरज राहिली नाही. त्याचं कारण कोणताही अभंग कीर्तनकाराला काढू द्या तर लगेच मोबाईलमध्ये टाळकऱ्याचा पाठ इकडे लगेच असतो. हा, हे बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. पण काळाच्या वगात कालाय तस्मै नमः, त्याची गरज आहे. आता विज्ञान युग आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आपलं काय चालू आहे? तेच चालू आहे आपलं. हे पादसेवन, पाय लक्ष्मीच्या हाती. अर्चन भक्ती पृथुराजानं केली, वंदन अक्रूरजीनं, सख्खे अर्जुनानं, दास्यव्यत बजरंग बलीनं केली. त्याच्यात जी कीर्तन भक्ती आहे, शुकाचार्य तेव्हाही मृदंगच होता बरं का. हे तबला पेटी नंतर आहे. हे आपलं खरं वाद्य, विणा आणि मृदंग. कीर्तन शुकाचार्याचं. मग मंडळी कुठली? प्रल्हाद अस्तालधारी, प्रल्हाद अस्तालधारी, तरलगतितयाच उद्धव कांशधारी, वीणाधारी, सुरर्षि स्वर कुशलतया, राग कर्तार्जुनो भूतींद्रो वादीन मृदंगम, जय जयकारः कीर्तनते कुमारः, यत्ताग्रे भाववक्ता सरसरचनया, व्यास पुत्रो बभुव. हे चाकण रोडचं पाठांतर आलं ना, उपयोगाला आहे की नाही. प्रल्हाद अस्तालधारी, तरलगतितया, प्रल्हादजीकडे ताल धरायचं काम होतं. उद्धव कांशधारी, झांज वाजवायचं काम कीर्तनात उद्धवजी. वीणाधारी सुरर्षी, देवाचा देव ऋषी नारद विण्यावर होते. स्वर कुशलतया, राग करता अर्जुनो भूत, राग रागिनी गाण्याचं काम अर्जुनाकडे होतं. इंद्रवादीन मृदंग, हे तुम्ही इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र मृदंगावर होता. सनत कुमार जय जयकार करायला होते. जनकासारखे श्रोते श्रवणाला होते. आणि कीर्तन शुकाचार्यांचं. मी का आपली वेळ घेतली? पुन्हा एकदा माग जाऊ अनिल भाऊ, पुन्हा जाऊ एकदा माग. सोपं साधन पाहिजे. मग योग दुस्तर आहे, ज्ञानही कठीण आहे, कर्म सूक्ष्म आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्या 9 मध्ये कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि त्या कीर्तन भक्तीचे 4 पोट विभाग आहे. 4: रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, आणि अभंग घेतला ते नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधना पैसो, 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 नाम संकीर्तन साधना
जगती छायाच सावे ज्याच्यात रूपाचं वर्णन केलं जातं ते रूप कीर्तन. गुणाचं वर्णन ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जैथ. तो भगवंत येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवतार देऊन कर्णा हाती कीर्ती दिगंती वाढवलीस. ज्ञाने उपदिशला चतुरानन वैराग्य शुकाते ऐश्वर्य वाढविला अर्जुन. यश श्री औदार्य वैराग्य हे सहाही गुणाचं वर्णन ते गुण कीर्तन. रूपाचं रूप कीर्तन. लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन. नामाचं महात्म्य सांगितल्या जातं ते नाम संकीर्तन. पुन्हा एकदा मागून येऊ इथं. अनेक त्यापैकी 4 मार्गातला सोपा भक्ती मार्ग. भक्ती मार्गातलं सोपं कीर्तन भक्ती आणि कीर्तन भक्तीतल्या 4 पोट विभागातलं सोपं नाम संकीर्तन. इथपर्यंत आलो आपण. तुम्ही सावध केलं म्हणून चाललंय हे नाम संकीर्तन. हा ना ते कानात सांगितलं अभंग झाला बाबा. तिथून माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं ठीक आहे झाला का आपण थोडंसं हां बरं झालं सावधान. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोप्यातलं 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 सोपं पण फळ जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे पण फायदा जळतील पापे 1-2 महिन्याचे. शुद्ध होती नारी नर जे पवित्र हरी कथा. मग आता भजनच होईल आपलं अशानं. विठ्ठल विठ्ठल बाबा अजून पाठा जिवंत आहे तुमचा. नाही बाबा असल्यामुळे. जळतील पापे जन्मांतरीची. एवढं पापच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे. लक्षात घ्या. पाप निर्मितीला कालावधी लागतो प्रयत्न. हे नसल पटत. गवताची निर्मिती करायला पाऊस भरपूर झाला पाहिजे. त्या डोंगरावर गवत उगवलं पाहिजे. 4 महिने त्या गवताची राखण केली पाहिजे. कोण मोकाट जनावर रात्री नाही सोडली पाहिजे. कोण कापून नाही नेलं पाहिजे. 4 महिन्यानं मग ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, सुकू द्यायचं, त्याची गंज लावायची. 6 महिने गेले. गंज लावण्यासाठी 6 महिने लागले. पेटवायला किती वर्षे लागतात. 100 पोरग जातं तिथं काडी पेटलं. तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. तृणाग्नी मेरे तृण अग्नि मेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी. केवढी मोठी गंज गवताची असू द्या
क्षणार्धात त्याची राख होते. तसं नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपं असू द्या, पण जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पाप. वाल्या कोळा इतका पापी झाला नाही, आता नाही, पुढे होणार नाही. त्यानं माणसं मारली म्हणजे एक मोहरी एवढा खडा रांजणात टाकायचा. रांजण काही 15 लिटर पाण्याचा नव्हता जाधव महाराज. एका रांजणात 12 बैल फिरत होती. काय म्हणतील, काय बाता हानता महाराज, एवढा रांजण होता हे बघायला तुम्ही होता का? मी नव्हतो भाऊ, पण तुमच्या तरी पैकी कोणी होतं का तेवढा नव्हताच सांगायला? नाही ना, मग तेरी भी चूप ना मेरी भी चूप. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता कीर्तनकाराला या रसाचा वापर करता येतो. याचा अर्थ तो पापी, खूप पापी. 7 रांजणं भरली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. नारदजी आले. अनिल भाऊ 7:15 आले. पाऊणच तास राहिला ना आले. महाराज हे धावलं नेहमीप्रमाणे. काय करतो? रोजच्या प्रमाणेच. अरे पाप आहे, तुम्हाला काय बोवा लोकाला. पाप म्हणजे भुलथा, पुण्य म्हणजे धमकी. घरून विचारून ये आणि तुझा पळून आणि बांधून ठेव. घरी आलं बायकोनं सांगितलं, सगळ्या दृष्टांत पाठ आहे तुम्हाला. मग पश्चातापाने आलं. सोडवलं नारदाला. पायावर डोकं ठेवून रडू लागला. वाल्या चुकलं बाबा, काहीतरी आता उपाय सांगा. बैशी तेच काय म्हणू, घे देवाचं नाव. कोणतं? रामा रामा. रामा रामा म्हणायचं, मारा मारा सुरू करायचं. जन्मभर तोच उद्योग केला. नारद जी वैतागले. रे मारा मारा क्या करते हो, रामा कहो. सच कहूँ बाबा, जिंदगी भर मारने का काम किया तो मारा भी आएगा, रामा नहीं आएगा. तो मारा कहो. बोले मारा क्या भगवान का नाम है क्या? नाम नहीं है, लेकिन 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. नारदाची सलाह पहा. 3 वेळा मारा म्हटलं की 2 रामा होतात. इकडचा मान शेवटचा रा जातात वाया. पण मारा 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 3 वेळा लिहा, 2 रामा सापडतात. ते तसंच बसलं, सरळ नाही. मारा मारा येही मंत्र उनके अंतर भेदा. मारा 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 यही मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. वाला सासो हुआ वाल्मीकि भेंट भई नारदा. 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 नाम नाम जाना भाई, राम नाम से जाना. राम नाम से जाना भाई, राम नाम से जाना. राम नाम से जाना भाई, राम नाम से जाना. राम नाम से जाना भाई, राम नाम से जाना. सरळ नाही अनिल भाऊ. मारा मारा येही मंत्र उनके अंतर भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. घरी गेल्यावर डोकं चालवणे, वारी संपल्यावर. अरे उलट नाम वाल्या कोळ्यानं जपलं तर 7 रांजणं भरल्याचं पाप जळालं. मग सरळ जपल्यावर काय होणार नाही? जळतील पापे जन्मांतरी. नाम कीर्तन पण फळ जळतील पापे जन्मांतरीची.
किती सोपं, किती सोपं, किती सोपं. अरे कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. न लगती सायास नाद भवना तेरा, न लगती सायास नाद भवना तेरा, लगती सायास नाद भवना तेरा, लगती सायास नाद भवना तेरा, न लगती सायास नाद भवना तेरा, लगती सायास नाद भवना लगती सायास काय लागत नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे. बाबा आंघोळ करण्याची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. जसे तंबाखू खाणारे तोंड न धुता तंबाखू खातात, तसं आंघोळ न करता नाम घेत आहेत. परम स्नानादी कर्म धर्म धर्मन भाष बादून शेके स्नानादी कर्म. न लगे आंघोळी, जमलं उत्तर झालं. न लगे आंघोळी तोंड धुवावे. वा वा. मग ते त्याच्याशिवाय वेल्डिंग केलं का? फिट बरोबर. गौंडी वीट ठेवते तितकं फिट आहे. विठ्ठला न लगती सायास. बरं कसंही तुम्हाला वाटल तशा पद्धतीनं घ्या, वाटल तशा पद्धतीनं घ्या. न लगती सायास. आणि हा न पुन्हा इथं लावायचा आहे बरं का. नाही तर न जर नाही लावला तर अर्थाचा अनर्थ होतो. न लगती सायास आणि जावे वनांतरा. अरे असं कोणत्या संतानं सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, राखेल होता घरावर लेकरं टाका, विहिरीत लावा लंगोट्या आणि जा हिमालयात. आपले माऊली ब्रह्मचारी संत तरी तिरस्कार केला का? असोणी संसारी म्हटलंय. असोणी संसारी. सगळ्या जगातले आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे बरं का बाबा. तुम्ही भानगडीत नाही पडले त्याला मी तरी काय करू. पण जगा ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ, संन्यासी दुपारी येतात ग्रहस्थाश्रमाच्या द्वारात. काकी ऐका, शिळपाकी जाणं डोंगरात कंदमुळे खायला. इथं का शिळपाकी यावंच लागतं. सगळ्या आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे ग्रहस्थाश्रम आहे. म्हणून तिरस्कार नाही, उलट आदेश दिला. सुखे करावा संसार सुखे करावा संसार करावा संसार. त्याचे पाय